दापोलीत 30 जानेवारी रोजी चालक मालक माल वाहतूक व्यावसायिक संघ रजिस्ट्रेशन झाल्याबद्दल फलकाचे अनावरण सोहळा संपन्न। दापोलीत 30 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर चालक मालक माल वाहतूक व्यावसायिक संघ रजिस्ट्रेशन झाल्याबद्दल सत्यनारायण महापूजा ठेवून फलकाचे अनावरण सोहळा शांतमय वातावरणात पार पाडण्यात आला। यावेळी दापोली पोलीस निरीक्षक राजकुमार यादव साहेब व नगराध्यक्षा ममता मोरे मॅडम यांच्या उपस्थितीत अनावरण फलकाचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाला उपस्थित श्री राजकुमार यादव साहेब दापोली पोलीस निरीक्षक, सौ ममता ताई मोरे, श्री राऊत सर, सौ बोत्रे मॅडम, देवचंद जाधव, दीपक कालेकर, राजकुमार झडपे, संतोष कोळंबे, अनिल जाधव, अनंत लोवरे, गोकुल मंडप, विजय धोपट, कमलाकर जाधव, श्रीकांत मलेकर, जितू मोरे सर, प्रवीण जगडे, अण्णा माने, अनिल पांढरे, मदननाथ महाडिक, विकास झाडे, संतोष कोळंबे, महेश वारसे, राजकुमार झडपे, राजेश घाग, विजय धोपट, सुमित शेठ, अनंत लोवरे, शिवाजी माने वर साधना बोत्रे, विनीता शिगवन, रमा बेलोसे, प्रीती जैन, प्रिया पवार, शीतल मॅडम व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संदीप चव्हाण साहेब, दापोली तरुण भारत पेपरचे पत्रकार मनोज पवार साहेब, पत्रकार संदेश राऊत साहेब अशांचे शाल श्रीफल फूल देऊन उपस्थित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। या शुभ मुहूर्तावर दापोली पोलीस स्टेशनचे यादव साहेब प्रतिक्रिया देत असताना म्हणाले, किंबहुना त्यांना काही ठिकाणी त्यांनी मदत देखील केलेली आहे। कारण हा चालक मालक वाहतूक संघ आहे, हा यापूर्वी जरी रजिस्टर नसला तरी फार मोठ्या एका उंचीवरती जाऊन त्यांनी ते रजिस्टर नोंदणी क्रमांक प्राप्त करून घेतलेला आहे। या संदर्भात सर्वांनी ज्यांनी मी आता मगाचपासून पाहतोय की सत्काराचा समारंभ हा इतर कार्यक्रमापेक्षा दीर्घ काळ चाललेला आहे। मग हे ज्या वेळेला केव्हा होतं की ज्या वेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाविषयी प्रेम निर्माण झालेला असतं किंवा प्रत्येकाविषयी आदर असतो, याच वेळेला असा कार्यक्रम फार लांबणीवरती गेला किंवा दीर्घ काळ चालला असे काही ठिकाणी या घटना घडलेल्या असतात। याचप्रमाणे या ठिकाणी चालक मालक वाहतूक व्यावसायिक संघाचे एकमेकाशी असलेले ऋणानुबंध किंवा त्यांचा एकमेकाशी असलेलं प्रेम हे यातून दिसून येते। कारण या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणारे, मंडपाची व्यवस्था करणारे याच्यासह सर्वांचं या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। आणि हा सत्कार समारंभ राऊत सरांच्या वाणीतून होतोय म्हटल्यानंतर तर अगदी म्हणजे दुधामध्ये साखर अशा पद्धतीचा हा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी संघाच्या वतीने अतिशय उत्कृष्ट असं कार्यक्रमाचे नियोजन केलं, आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्याचप्रमाणे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली। त्याच प्रामुख्याने आपण जे बोर्डाचे अनावरण केलं, अतिशय उत्कृष्ट असं छोटे काही कार्यक्रम जरी असला तरी हा मनामध्ये कायमस्वरूपी राहणारा कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे मी या ठिकाणी ग्वाही देतो, आमचे देशमुख साहेब आहेत, माननीय पोलीस निरीक्षक आयरे साहेब आहेत, त्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगतो की या पुढील कालावधीमध्ये कोणत्याही चालक मालक वाहतूक व्यावसायिक संघातल्या कोणत्याही सदस्याला किंवा कोणत्याही चालकाला किंवा मालकाला कोणत्याही पद्धतीची मदत हवी असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे त्यांना मार्गदर्शन हवे असेल तर त्या प्रत्येक मदत किंवा ते प्रत्येक मार्गदर्शनाने असं उत्कृष्टरित्या आपल्याला केलं जाईल। आणि पुढील कालावधीमध्ये कोणतीही तुम्हाला अडचण निर्माण होऊ द्यात, त्या अडचणीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत। कोणतीही अडचण तुम्ही आमच्याकडे घेऊन या, त्या अडचणीचं आपण सोल्युशन काढूया आणि आपण एकसंघपणे काम करूया। कारण ज्या वेळेला सर्वजण एकसंघपणे काम करतात त्याच ठिकाणी शांतता नांदत असते, त्याच ठिकाणी सुबत्ता असते आणि शांतता आणि सुबत्ता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी भारत देश हा महासत्ता होण्याकरता पुढे जात असतो। हे मी माझ्या परीने आपल्याला सांगतोय। त्याच्यामुळे
पुढील कालावधीमध्ये कोणत्याही पद्धतीचे शांतताभंग होऊ नये किंवा कोणत्याही पद्धतीचे अडचणी निर्माण होऊ नयेत या दृष्टिकोनातून आपण एकसंघपणे राहूया, एकसंघपणे काम करूया। या ठिकाणी मी आपणास प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करण्याची ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। नगराध्यक्ष मॅडम, तसेच उपस्थित नगरसेविका मॅडम, यादव साहेब व तसेच सर्व चालक मालक संघटनेचे पदाधिकारी, आज आपण चालक मालक मालवाहतूक व्यवसाय संघ दापोली जे काही रजिस्ट्रेशन किंवा आजच्या जे काही उद्घाटनासाठी आम्हाला दापोली पोलीस स्टेशनला बोलवलं त्याबद्दल आम्ही खूप खूप आपलं ऋणी आहे। एवढंच सांगू इच्छितो की जे काही चालक मालक वाहतूक व्यावसायिक संघटनेचे दापोली जे काही आज रजिस्ट्रेशन केले आपण सर्व चालक प्लस मालक जे काय आपले जे काही मालवाहतुकी करता जे काही आपण जे काही म्हणजे 4 व्हीलरचं जे काही आपल्या इकडे जे हे आहे गाड्या आहेत त्या गाड्यांच्या बाबतीत म्हणून एक प्रिकॉशन म्हणून सांगतो, गाड्यांचे कुठले आपण गाडी नवी खरेदी करतो किंवा आजकाल समाजामध्ये असं झालंय की गाडी विकली जाती, नुसते टीटी फॉर्म ह्याच्यावर सह्या केल्या जातात आणि नंतर काहीतरी प्रॉब्लेमॅटिक होतात। म्हणजे एक वेगळं म्हणजे मला सांगायचं काय की जे काही भविष्यामध्ये काही घटना घडतात किंवा इव्हन आपण जे काही लायसन म्हणतो आपण किंवा जे आपण वाहतुकीचे नियम आहेत त्या जी काही शिस्त आता आपण बघितलंय समाजामध्ये, म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली की बघा तुम्ही एक ओव्हरऑल ऑब्झर्वेशन जर बघितलं गेलं एक 15 दिवसाच्या जरी आपण बातम्या जरी पाहिल्या तर जास्तीत जास्त ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त झालेलं आहे। म्हणजे जे काही आपलं जे काही मृत्यूचं जे काही प्रमाण जे काही जास्त कल झालेलं आहे आता, आणि त्याच्यामध्ये काही कारणं पण आहेत। म्हणजे तसं म्हणजे जे काय ड्रायव्हिंग जे काय ते ड्रायव्हिंग व्यवस्थित नाही येणं किंवा म्हणजे जे हायवे निष्काळजीपणा म्हणतो आपण जे कायद्याच्या भाषेत, किंवा ड्रिंक करणं म्हणजे दारूचं व्यसन करून सुद्धा गाडी चालवणं म्हणजे दुसऱ्या आपल्या स्वतःच्या जीविताला पण आहे आणि दुसऱ्याच्या जीविताला पण म्हणजे असा विषय आहे। फक्त ह्याच्यामध्ये सर्वांनी आपल्या घरी आपले कुटुंब किंवा आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्याचंही कुटुंब आपली कुठेतरी घरी वाट पाहत असते, काळजी घेणं गरजेचं आहे। आपल्यावरती आपलं कुटुंब आहे म्हणजे आपण एक 3 जण 4 जण आपल्या जे काही कुटुंबामध्ये जे काही सदस्य आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी म्हणजे आपण जे काही आपला व्यवसाय करत असतो ह्याची कुठेतरी म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे। आणि एवढाच सल्ला देतो की सर्वांनी सुरक्षितता पाळा। वाहन आपलं जे वाहन आहे त्याच्यामध्ये जी काय आपली वाहनाच्या बाबतीत जी काही काळजी घेणं किंवा कायद्याच्या भाषेत जी काय आपण म्हणतो त्या पण काळजी, इन्शुरन्स असणं म्हणा, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या काही आपण सगळं म्हणजे आता जे आपण रजिस्ट्रेशन केलं म्हटलं तर तुम्हाला आता लक्षात येतं त्या गोष्टी, त्या सगळ्या प्रिकॉशन घ्या जेणेकरून म्हणजे भविष्यात कुठले आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही। आणि दापोली पोलीस स्टेशन जसं यादव साहेब म्हणले, आम्ही जरी कुणी बदलून गेलो असलो किंवा इथं कार्यरत जरी असलो तरी नक्कीच दापोली पोलीस स्टेशन आपल्या पाठीशी आहे। आपल्याला कुठलीही मदत लागली किंवा कुठली अडचण आली, आणि हे बघा म्हणजे पोलीस वाहतुकीच्या बाबतीत जे काही दंड वगैरे फाईन करतो ते म्हणजे काय असं नाही की बाबा पोलीस ते दिवस गेले, पण ते म्हणजे तुम्ही जे काय म्हणत असाल की नाही पोलीस पैसे मागतात हे ते, आता ई चलन मशीन आलेले आणि दंडाची सुद्धा रक्कम आता वाढलेली आहे। म्हणजे हे पण ज्ञात असावं, पहिले 100 रुपयाचं चलन दिलं की पावती फाडली की होत होतं विषय, आता तसं नाही राहिलं। पोलिसांच्या सुद्धा खिशात जात नाहीत पैसे, ई चलन मशीन आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही पेड जरी केलं तरी पैसे पेड तुम्हाला पावती जागेवर, अनपेड जरी केलं तर नंतर तुम्हाला कोर्टातनं समन्स येतं। म्हणजे असे म्हणजे एकदा जरी आपल्या गाडीवरती जरी अनपेड केस झाली तरी भविष्यात सुद्धा ते आपल्याला पेड करावंच लागणार आहे। किंवा प्रॉब्लेमॅटिक कुठं तर आपण खरेदी विक्री करत असतो गाडीमध्ये, त्यावेळी ज्या काही गोष्टी असतात त्यावेळी ते पेड अनपेड ते तुम्हाला दाखवणारच आहे त्या गाडींवरती। बाकी सुरक्षितेची खूप काळजी घ्या एवढं सांगू इच्छितो। आणि जे काही चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोलीचे जे काही रजिस्ट्रेशन झाले त्यांना भविष्यात शुभेच्छा देतो। आणि जरी तुमचे आता मंथली काही असतील नंतर मिटिंग होतील, पदाधिकारी आहेत, तुम्ही तुमचे म्हणजे काही व्यवसायाच्या निमित्ताने काही दर असतील एक ठराविक दर हे करा, जेणेकरून भाड्याच्या बाबतीत पण कुठंतरी म्हणजे हे होत जातं, म्हणजे कुठंतरी नंतर मग भाडं टाळणं, भाडं देणं नाही, परत नंतर म्हणजे प्रॉब्लेम निर्माण होतात जे की त्याच्यामध्ये त्याची सुद्धा भविष्यात काळजी घेणं गरजेचं आहे। आजकाल डिझेलची पण महागाई झालेली आहे, तुम्ही पाहताय आता सर्वजण, त्यापेक्षा आता काही CNG आहे आपल्याकडे अवेलेबल, CNG आहे म्हणून असे पण म्हणजे वाहतुकीचे साधनं आहेत, किंवा CNG प्रति आता इलेक्ट्रिक पण गाड्याचा विषय आहे, बऱ्याचशा इलेक्ट्रिक गाड्या पण आपल्याकडे आल्यात। आता मी पाहतो पोलीस स्टेशनला जार वगैरे हे करायला तर ती इलेक्ट्रिकच गाडी आहे बा, म्हणजे आहे इलेक्ट्रिकचे पण आता गाड्यामध्ये हे झालेले आहेत।
जेणेकरून तुम्हाला व्यवसाय म्हणजे त्याच्यावरती हे करून आपल्या कुटुंब किंवा आपल्या परिवाराचा मुलांची शिक्षण याचं म्हणजे जे काही आपण जे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपण हे करतो त्याकरता सर्वांना मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि वाहतुकीची सुरक्षेची काळजी घ्या. धन्यवाद. या शुभमुहूर्तावर दापोलीतील साधना बोत्रे मॅडम यांनी जनतेला आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाल्या, माल वाहतूक व्यावसायिक संघटना दापोली त्यानिमित्ताने सत्यनारायणची पूजा आणि पूजेच्या निमित्ताने व्यासपीठावर असणारे सर्व सन्माननीय यादव सर असतील, देशमुख सर, आमच्या ममताताई, आमच्या रमाताई, विनीताताई आणि सर्वच सन्माननीय आपलेही पदाधिकारी, आमच्याही महिला, समोर बसलेले माझे बंधू आणि भगिनी आणि आत्ताच छोटे हे आलेले सगळे नटून थटून, त्यांना असं वाटत असेल आम्ही आलोय पण यांचं काय चाललंय काय माहिती. पण खरंच छान. यादव सर असतील, देशमुख सरांनी तर अगदी म्हणजे तुम्हाला शुभेच्छाही दिल्यात आणि त्याबरोबर एक नियमावली वाचून दाखवली की आपण कुठल्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहायचं आणि कसं काम करायचं. गेल्या अनेक वर्ष तुम्ही वाहतूक व्यवसायामध्ये आहात, पण तुमच्यासाठी हा सोन्याचा दिवस असेल कारण तुमचंच रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन झालं म्हणजे एक प्रकारे तुम्ही इकडे फायनल झालेला आहात आणि त्या कार्यक्रमासाठी खरं तर तुम्ही आम्हाला बोलवलात. आमच्यासाठी खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. गेले अनेक वर्ष आपण दापोलीकरांच्या सेवेत आहात. आपली सगळ्यांची चांगल्यापैकी ओळख आहे आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे एक प्रकारे तुम्ही आमच्यासाठी जसं ती कामधेनू गाय असते त्या पद्धतीनेच आहात. दापोलीकरांच्या सेवेमध्ये तुम्ही रात्रंदिवस मला वाटतं चांगलं काम करतात. मी तर अगदी दापोलीत आल्यापासून बघते, आमचे कदम भाऊ असतील, देवराज दादा असेल, हे तर म्हणजे मी आल्यापासून बघते की तुम्ही याच्यामध्येच आहात. बऱ्याच वेळा बघितलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम आहे दापोलीमध्ये सर्वांचं. दापोलीमध्ये बऱ्याच संघटना आहेत आणि चांगल्या पद्धतीने कनेक्टिव्हिटी आहे आणि खरं ह्या संघटना असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा केळसकर नाका संघटनेचे अध्यक्ष आले, भाऊ बोलले की अध्यक्ष आले म्हणजे सगळे आले. खरं तर हाच या दापोलीकरांच्या स्वभावाचा एक गुण आहे की एक व्यक्ती पुढे आली की तिच्याबरोबर सगळ्या व्यक्ती आपल्याच आहेत हे समजण्याचं जे हितगुज आहे, जे नातं आहे ते फक्त आणि फक्त दापोलीकरांमध्ये आहे. यानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्यावंदनीच, दापोली.